नमस्कार मित्रांनो, श्रीमंती फक्त पैशाने तोडली जाऊ शकत नाही, तर ज्या व्यक्तीकडे चांगले विचार, चांगले आचार आणि सत्कर्म असतात ती व्यक्ती खरी श्रीमंत असते. ज्या व्यक्तीकडे हे गुण नसतात ती व्यक्ती गरीबच राहते. मग चांगले विचार आणि कर्म कसं करावं, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत. श्रीकृष्ण उपदेश. चला तर मग सुरू करूया. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता. इतरांवर अवलंबून राहिलात तर ती तुमची चूक ठरते. तुम्ही कधी योग्य होतात हे कोणीच लक्षात ठेवत नाही, मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं. गीतेनुसार भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो. श्रीकृष्ण म्हणतात की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो. म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचार न करता मनापासून जगलं पाहिजे. गीतेत म्हटले आहे की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सामोरे जातो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळे मिळतात. म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने कधीही घाबरू नये. श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की अत्याधिक आराम आणि अत्याधिक प्रेम माणसाला अपंग बनवते. म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि जास्त प्रेम करणे टाळले पाहिजे, अन्यथा व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेते. जसं की अति तिथे माती. कोणतीही गोष्ट अति केल्याने त्याची माती होते, हेच श्रीकृष्ण सांगत असतात. गीतेमध्ये असे लिहिले आहे की एखाद्याने भूतकाळाचा त्याग केला पाहिजे, कारण त्याचा प्रभाव भविष्याला वाईट करतो. श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मनुष्याला जन्म आणि मृत्यूचे चक्र माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण मानवी जीवनात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू. ज्याने या जगात जन्म घेतला आहे त्याला एक दिवस हे जग सोडावेच लागणार आहे आणि हे या जगाचे एकमेव सत्य आहे. माणसाने कधीही मृत्यूला घाबरू नये. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. मृत्यूचे भय माणसाचा वर्तमानातला आनंद हिरावून घेते. म्हणूनच माणसाच्या मनात मृत्यूबद्दल कोणतीही भीती नसावी असे श्रीकृष्ण सांगतात. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की जीवनाचे दोनच खरे सोबती आहेत, एक आपलं स्वतःचं कर्म आणि दुसरा देव. बाकीचे सगळे इथे भेटले आहेत आणि इथेच विभक्त होतील. नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहा. मग तुम्ही एकटे असाल तरी चालेल असे श्रीकृष्ण सांगतात. श्रीकृष्ण म्हणतात की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. ही वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो, जो निरुपयोगी आहे. शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करावा. श्रीकृष्ण म्हणतात की कर्म हाच तुझा अधिकार, म्हणजे तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळावर नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको, पण कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येते. श्रीकृष्ण म्हणतात की कोणाचाही द्वेष करू नका. असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही. तसेच
शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो असे सांगितले जाते. श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करणे अत्यावश्यक. निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो. संयम आणि नियंत्रण आवश्यक. मनुष्य हा वारंवार इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो. मात्र मनातून तो त्याचेच चिंतन करत असतो वा त्याविषयी विचार करतो. तो दांभिक मानला जातो. याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते. श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा. श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्व जाणतो तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणतीही शंका नाही. याचाच अर्थ असा आहे की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही असे सांगितले जाते. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ भगवद्गीता त्यामधील श्रीकृष्णांनी सांगितलेले अमृत ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला पण विसरू नका.